ओम सद्गुरुनाथ संत कैकाडश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त. महामात्रा हरीचे नाम तरती अधमाचे अधमा. महामात्रा हरीचे नाम तरती अधमादे अधम. हाच कलिमाजी धर्म नामा परते न देखे. जगी नाम तारक नौका अनौपाय नाही देखा. साधन साधिता साधका नामा परते थोर नाही. धरा विश्वास बांध गाठी नाम जपा जग जेठी. एका जनार्दनी भय पोटी नाही तुम्हा काळाचे. हरीचे मनोहर कीर्तन हेची साधन कलियुगी. नको अनिका मतांतरी पडो भवसागरी वावशी. निश्चयाचे उत्तर हेची करावी हरीची भक्ती. निळा म्हणे ऐसे कानी सांगितले उनी गुरुदेवी. मुखे गावे नाम तेने पुरे सर्व काम. सर्व साधनांचे सार तेने पावे पैल पार. नामे बहुत तारिले महादोषी उद्धरिले. राम नाम बहुश्रेष्ठ घेता न लगती कष्ट. नाम नित्य जाचे मुखी तो जाणावा सर्व सुखी. राम नाम हेची सार सत्य जाना हा निर्धार. मंत्र जपाचा महिमा व अनुष्ठान विधी. भगवन नामाचा महिमा. भगवन नाम अनंत माधुर्य ऐश्वर्य व सुखाची खाण आहे. सर्व शास्त्रामध्ये नाम महिम्याचे वर्णन करण्यात आले आहे. या वेगवेगळ्या आधी व्याधींनी ग्रस्त कळी काळात हरिनामाचा जप भवसागरातून पार होण्याचे एक उत्तम साधन आहे. महर्षी वेदव्यास म्हणतात, हरे नाम हरे नाम हरे नाम हरे नाम हरे नामेव केवलम. कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. पद्मपुराणात वर्णन येते, हे वदन्ति नरा नित्यं हरिरित्यक्षरद्वयं. तस्योच्चारण मात्रेण विमुक्तास्ते न संशयः. जे लोक परमात्म्याच्या हरी या 2 अक्षरांच्या नामाचे नित्य उच्चारण करतात ते त्यांच्या केवळ उच्चारानेच मुक्त होतात, यात शंका नाही. गरुड पुराणामध्ये येते, यदीच्छसि परम ज्ञानम ज्ञानाच्च परमं पदम तदा यलेन महता कुरु श्रीहरी कीर्तनम. जर परमज्ञानाची अर्थात आत्मज्ञानाची इच्छा असेल आणि त्या आत्मज्ञानाने परमपद प्राप्त करण्याची इच्छा असेल तर प्रयत्नपूर्वक श्रीहरीच्या नामाचे कीर्तन करा. एकदा देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले, असा एखादा उपाय सांगावा की ज्या योगे मी विक्राळ कलिकाळाच्या जाळ्यात फसणार नाही.
उत्तर दाखल ब्रह्मदेव म्हणाले, आदि पुरुषस्य नारायणस्य नामोच्चारण मात्रेण निर्घोत कलेर्भवति. आदि पुरुषस्य नारायणस्य नामोच्चारण मात्रेण निर्धूत कलेर्भवति. आदि पुरुष श्री नारायणांच्या केवळ नामोच्चारानेच मनुष्य कलियुगातून तरून जातो. श्री मदभागवताच्या शेवटच्या श्लोकात महर्षी वेदव्यास म्हणतात, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्थम नमामि हरिम पदम. ज्याचे नामस कीर्तन सर्व पापांचे विनाशक आहे आणि ज्याला केलेला नमस्कार दुःखाचे शमन करणार आहे, त्या श्रीहरींच्या चरणी मी नमस्कार करतो. कलिकाळात नाम महत्त्वाचे वर्णन करताना महर्षी वेदव्यास श्री मदभागवतात म्हणतात, कृते यदं ध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखयः द्वापरे परिचर्यायां कलो तद्धरे कीर्तनात. सत्ययुगात श्री विष्णूंच्या ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञाने आणि कलियुगात केवळ भगवन नाम संकीर्तनानेच लाभते. श्री मदभागवत श्री रामचरितमानसमध्ये संत तुलसीदास महाराज हीच गोष्ट अशा प्रकारे सांगतात, कृतजुग त्रेतो द्वापर पूजा मकरो जोग जोगती होई सो कलिहरे नाम ते पावहिम लोग. सत्ययुग, त्रेतायुग व द्वापार युगात जी गती पूजा यज्ञ व योगाने मिळते, तीच गती कलियुगात लोक केवळ भगवंताच्या नामाने मिळवितात. संत तुलसीदास जी पुढे बोले, कलिजुग केवल हरिगुण गाहा गावत नर पावहिं भवथा. कलिजुग जोगन जगन ज्ञाना एकाधार राम गुणगाना. सब भरोस तजी जो भज राम हे प्रेम समेत गाव गुणग्राम हे. सोई भवतर कछु संशय नाही नाम प्रताप प्रगट कले माही. पहा काय सांगितलं, कलियुगात तर केवळ श्रीहरींच्या गुणांचे गायन केल्यानेच लोक भवसागरातून पार होतात. कलियुगात योग आणि यज्ञ नाही व ज्ञान देखील नाही. श्रीरामांचे गुणगानच एकमेव आधार आहे. म्हणून सर्व आधार सोडून जो श्रीरामांचे भजन करतो आणि प्रेमाने त्यांच्या गुणांचे गायन करतो, तोच भवसागरातून तरून जातो. यात काही शंका नाही. नामाचा प्रताप कलियुगात प्रत्यक्ष आहे. श्रीरामचरितमानस उत्तरकांड यामध्ये चहु जुग चहु श्रुती नाम प्रभाव कली विशेष नाही आन उपाओ. तसे पाहता चारी युगामध्ये व चारी वेदामध्ये नामाचा प्रभाव आहे, परंतु कलियुगात तो विशेष रूपाने आहे. म्हणून नामाव्यतिरिक्त दुसरा कोणताच उपाय नाही. श्री रामचरितमानस बालकांडमध्ये संत म्हणतात, संत तुलसीदासांच्या मते चांगल्या किंवा वाईट भावनेने, क्रोधाने किंवा आळसाने कशाही प्रकारे भगवन नामाचा जप केल्यास माणसाचे दाही दिशामध्ये कल्याण होते.
भारे कुभायम मणकालसहू नाम जपत मंगल दिशी दसहो. या कल्पवृक्ष स्वरूप भगवान नामाचे स्मरण केल्यानेच संसाराच्या सर्व जंजाळाचा नाश होतो. हे भगवान नाम कलिकाळात मनोवांछित फळ देणारे, परलोकेसाठी परम हितैषी व ह्यलोके मनुष्याच्या आई वडिलाप्रमाणे सर्व प्रकारे पालन व रक्षण करणारे आहे. नाम काम तरो काल कराला सुमिरत समन सकल जग जाला. राम नाम कली आम्ही मतदाता हित परलोक पितो माता. या भगवन नाम जपयोगाच्या आध्यात्मिक व लौकिक पक्षाचा सुंदर समन्वय साधताना संत तुळशीदासजी म्हणतात की ब्रह्मदेवाने तयार केलेल्या या प्रपंचात्मक दृश्य जगतातून यथा योग्य रीतीने मुक्त झालेले वैराग्यवान योगी पुरुष या नामाचाच जप करीत तत्वज्ञानरूपी दिवसात जगतात आणि नाम रूपाने रहित अनुपम अनिर्वचनीय अनामय ब्रह्मसुखाचा अनुभव घेतात. ज्यांना परमात्म्याचे गूढ रहस्य जाणून घ्यावेचे आहे ते भगवान नावाच्या जपाद्वारे जाणून घेतात. लौकिक सिद्धीची अपेक्षा ठेवणारे साधक लय योगाद्वारे भगवान नामाचा जप करून अनिमा व इतर सिद्धी प्राप्त करून सिद्ध होतात. अशाच प्रकारे जेव्हा संकटाने भयभीत आर्तभक्त नामजप करतात तेव्हा त्यांची मोठमोठी संकटे टळतात आणि ते सुखी होतात. नाम जिहम जपी जाग हिम जोगी बिरती विरंची प्रपंच वियोगी. ब्रह्मा सुख हे अनुभव हि मनुपा अकथा नामय नाम नरूपा. जाना चहिम गुणगति जेऊ नाम जिहम जपी जानहिम तेऊ. साधक नाम जपहिम लय लाए होई सिद्ध निमादिक पाए. जपहि नामो जनारत भारी मिटहिम को संकट होई सुखारी. श्री रामचरितमानसमध्ये बालकांडामध्ये नाम हे निर्गुण ब्रह्म आणि सगुण राम पेक्षाही मोठे आहे हे सांगताना संत तुळशीदासांनी तर असेही म्हटले आहे. अगुण सगुण द्वि ब्रह्मा स्वरूपा. अगुण सगुण द्वि ब्रह्मा स्वरूपा. अकथागाध अनादि अनुपा. मोरे मत बड़ नाम धोते के जे हिम जुग निज बस निज भूते. ब्रह्माची दोन रूपे आहेत, सगुण आणि निर्गुण. ही दोन्हीही अकथनीय, अथांग, अनादी आणि अनुपम आहेत. माझ्या मते नाम या दोघांपेक्षा मोठे आहे, ज्याने आपल्या बळावर दोघांना वश केलेले आहे. नाम हे श्रीरामाहून मोठे आहे. नाम हे श्रीरामाहून मोठे आहे असे सांगताना संत तुळशीदासजी म्हणतात. सबरी गिद सुसेवकने आसुगती दिनी रघुनाथ. नाम उधारे अमित खला वेद विदित गुणगात. श्री रघुनाथांनी तर
शबरी, जटायू इतर उत्तम सेवकांनाच मुक्ती दिली, परंतु नामाने तर असंख्य दुष्टांचाही उद्धार केला आहे. नामाच्या गुणांची कथा वेदामध्ये प्रसिद्ध आहे. अपतो अजामिलो गजुगनिकाओ भय मुकुत हरे नाम प्रभाओ. कहो कहो कहाँ कहाँ लगे नाम बढ़ाए, रामो न सकहिं नाम गुण गाए. नीच, अजामिळ, गजेंद्र व गणिका देखील श्रीहरींच्या नामाच्या प्रभावाने मुक्त झाली. मी नामाचे महात्म्य कुठपर्यंत गाओ. प्रभू श्रीराम सुद्धा नामाच्या गुणांचे गायन करू शकत नाहीत. एका महापुरुषाने म्हटले आहे, आलो अयम सर्व शास्त्रानि विचार्य च पुनः पुनः एकमेव सन्निषन्नं हरेर्नामेव केवलम. पहा, सर्व शास्त्रांचे मंथन केल्यानंतर वारंवार विचार करून ऋषी मुनींना जे एक सत्य वाटते ते आहे भगवंताचे नाम. संत तुकाराम महाराज म्हणतात, नामा परते साधन नाही, जे तू करशी अनिक काही. नामा परते साधन नाही, जे तू करशी अनिक काही. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका. नामहून श्रेष्ठ कोणतेही साधन नाही. तुम्ही दुसरे काही करा, पण नाम जपत राहा, या चूक होऊ नये हे सर्वांना माझे आवर्जून सांगणे आहे. दुसऱ्या कुठल्याही साधनाची मुळीच आवश्यकता नाही. बस निष्ठेने नाम जप करीत राहा. या भगवंत नामाचा जपाचा महिमा अनंत आहे. या जपाच्या प्रसादाने महादेव अविनाशी आहेत आणि अमंगल वेशधारी असूनही मंगल राशी आहेत. परमयोगी सुखदेव महाराज, सनकादी सिद्धगण, मुनिजन व सर्व योगीजन या दिव्य नामजपाच्या प्रसादानेच ब्रह्मानंद अनुभवतात. भक्त शिरोमणी देवर्षी नारद, भक्त प्रल्हाद, ध्रुव, अंबरीश, परम भक्त वीर हनुमंत, अजामिळ, गणिका, जटायू, केवट, शबरी, बिल्लीन इत्यादी सर्वांनी या भगवंत नामाच्या जपाद्वारे भगवत प्राप्ती करून घेतली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ श्री रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज तसेच इतर मध्यकालीन भक्त व संत कवी सूरदास, संत तुलसीदास, संत कबीर, दादू दीनदयाल, गुरु नानकदेव, संत रविदास, भक्त पिपाजी, सुंदरदास इतर संतांनी तसेच संत मीराबाई, सहजाबाई यासारख्या योगिनींनी याच जपयोगाची साधना करत संपूर्ण जगाला आत्मकल्याणाचा संदेश दिला आहे. नामाचा महिमा अगाध आहे. नामाच्या अलौकिक सामर्थ्याचे पूर्णतः वर्णन करणे अशक्य आहे. संत महापुरुष नामाचा महिमा स्वानुभवाने गातात आणि तोच आपल्यासाठी आधार बनतो. नामाच्या महात्म्याविषयी संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज सार्थ ज्ञानेश्वरीत म्हणतात, तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामची नाही पापाचे ऐशे केले, यमदमाव कळा निली
तीर्थे ठायावरुणे उठविली, यमलोकींची खुंटली राटी आघवी, यम म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष औषधाशी नाही, ऐसे माझे निनाम घोषे, नाहीची करती विश्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे, दुमदुमीत भरले. नाम संकीर्तनाचा असा महिमा आहे की नामाने सर्व पापे नष्ट होतात. मग पापासाठी प्रायश्चित्त करण्याचे विधान सांगणाऱ्यांचा व्यवसाय नष्ट होतो, कारण नाम संकीर्तन किंचितही पाप राहू देत नाही. यमदमादी त्या नामापुढे फिके पडतात. तीर्थ आपली स्थाने सोडून जातात. यमलोकीचा मार्गच बंद होतो. यम म्हणतात की आम्ही कोणाला यातना द्याव्यात. दम म्हणतात की आम्ही काय भक्षण करावे. येथे तर औषधाला सुद्धा पाप शिल्लक राहिले नाही. अशा प्रकारे भगवान नामाचे संकीर्तन जगातील दुःख नष्ट करते आणि संपूर्ण विश्व आनंदाने ओतप्रत होऊन जाते. नामोच्चारणाचे फळ श्रीमद्भागवतात वर्णन येते. सांकेत्यं परिहास्यं वा स्तोत्रं हेलनमहेव वा वैकुंठनामा ग्रहणमशेषाधरं विटो वैकुंठनामग्रहणं शेषादहरं विटोहा पतितं रकलितो भग्नः संदष्टस्तप्त आहतः हरिरित्य वशेनाह पुमानार्हति यातना. भगवान नाम कोणत्याही प्रकारे घेतल्यास, अर्थात एखाद्या गोष्टीचा संकेत करण्यासाठी, कोणाची थट्टा किंवा तिरस्कार करण्यासाठी घेतले तरी ते सर्व पापाचे नाशक आहे. पतन झाल्यानंतर, पडल्यानंतर, काही तुटल्यानंतर, काही चावल्यानंतर, बाह्य किंवा आंतरिक ताप आल्यानंतर आणि जखमी झाल्यानंतर जो मनुष्य लाचार होऊन देखील हरिया नामाचा उच्चार करतो तो यमयातनांना पात्र नसतो. मंत्र जपाचा प्रभाव सूक्ष्म व सखोल होत असतो. जेव्हा लक्ष्मणाने मंत्र जप करून सीतेच्या कुटीच्या चारी बाजूने एक रेष आखली, तेव्हा लंकापती रावण देखील ती लक्ष्मण रेषा ओलांडू शकला नाही. रावण सर्व मायावी विद्यांचा जाणकार होता, तरी देखील ती रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करताच त्याच्या शरीराची लाही लाही व्हायची. मंत्र जपाने जुने संस्कार नष्ट होत जातात. जापकात सौम्यता येते आणि त्यांचे आत्मिक बळ वाढते. मंत्र जपाने चित्त पावन होऊ लागते. रक्तांचे कण पवित्र होऊ लागतात. दुःख, चिंता, भीती, शोक, रोग इत्यादी निवृत्त होऊ लागतात. सुख, समृद्धी व यशप्राप्तीत मदत मिळू लागते. जसे ध्वनीचे तरंग दूरवर जातात, तसेच नामजपाचे तरंग आपल्या अंतर्मनात सखोलवर रुजतात आणि मागील कित्येक जन्मांची पापे नष्ट करतात. यामुळे आपल्यात सामर्थ्याचा व बुद्धीचा विकास होऊ लागतो. अधिक मंत्र जापाने दूरदर्शन, दूरश्रवण इत्यादी सिद्धी प्राप्त होतात. परंतु साधकाने या सिद्धीच्या प्रलोभनात न पडता अंतिम ध्येय अर्थात परमात्म प्राप्तीलाच महत्त्व द्यावे. श्री मनू महाराज म्हणतात, मंत्र जपानेच ब्राह्मण सिद्धी मिळवितात आणि
मोठमोठी सिद्धी आहे हृदय शुद्धी. गौतम बुद्ध म्हणतात, मंत्र जप असीम मानवतेशी तुमच्या हृदयाला एकाकार करतो. मंत्र जप असीम मानवतेशी तुमच्या हृदयाला एकाकार करतो. मंत्र जपाने शांती तर मिळते, त्याचबरोबर तो भक्ती व मुक्तीचा दाता देखील आहे. मंत्र जप केल्याने माणसाचे अनेक तापे भस्म होऊ लागतात, त्यांचे हृदय शुद्ध होऊ लागते आणि असे करता करता एक दिवस त्याच्या हृदयात हृदयेश्वराचे प्रगट्यही होते. जापकाला वैयक्तिक जीवनात यश व सामाजिक जीवनात सन्मान मिळतो. मंत्रजपामुळे मानवातील सुषुप्त चेतना जागृत होऊन त्याची महानता प्रकट होते. इतकेच नव्हे तर जीवात्म्याची परमात्म्य पदापर्यंत पोहोचण्याची योग्यता देखील विकसित होते. जपात सिद्धी हा जपात सिद्धी हा जपात सिद्ध्यर्ण संशय हा. मंत्र दिसायला तर खूप लहान असतो, परंतु त्याचा प्रभाव खूप मोठा असतो. आपल्या ऋषीमुनींनी मंत्राच्या बळावरच सर्व सिद्धी रिद्धी आणि एवढी मोठी चिरस्थायी ख्याती मिळवली आहे. गीता प्रेस गोरखपूरचे श्री जयदयाल गोयदका लिहितात, खरे पाहता नामाचा महिमा तोच जाणू शकतो ज्याचे मन सतत भगवन नामाच्या चिंतनात मग्न राहते. नामाच्या प्रिय व मधुर स्मृतीने जो क्षणोक्षणी रोमांचित होतो आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. जो पाण्याबाहेर काढलेल्या माशाच्या व्याकुळतेप्रमाणे क्षणभराच्या नामयोगाने व्याकुळ होतो. जो क्षणभरासाठीही नामजपाला सोडू शकत नाही आणि जो निष्काम भावाने सतत प्रेमपूर्वक जप करीत त्यात तन्मय झाला आहे. साधन पथावरील विघ्नबाधा नष्ट करण्यासाठी आणि मनात येणाऱ्या सांसारिक स्फुरणांचा नाश करण्यासाठी स्वयंरूपाच्या चिंतनासहित प्रेमपूर्वक भगवन नाम जपा व्यतिरिक्त दुसरे कोणतेही साधन नाही. नाम आणि नामीची ज्याचे नाम घेतात तो अभिन्नता आहे. नाम जप केल्याने जापकामध्ये नामीच्या स्वभावाचे बीजारोपण होऊ लागते. यामुळे त्याचे दुर्गुण दोष दुराचार नष्ट होऊन त्याच्यात दैवी संपत्तीच्या गुणांचा विकास होऊ लागतो आणि नामी प्रति उत्कंठ प्रेम लालसेचा विकास होऊ लागतो. भगवन नामाचा महिमा अगाध आहे, अपार आहे, अमाप आहे, परंतु आवश्यकता आहे केवळ हृदयपूर्वक भगवन नाम जपण्याची. संत तुलसीदास महाराज म्हणतात, राम नाम की औषधी खरी नियत से खाय अंगरोग आध्यापे नहीं महारोग मिट जाय. कोलकात्याहून एक मारवाडी शेठ 200 पंडितांना घेऊन काशीत गंगेच्या काठी आला. त्याच्या अंगावर कोड होते. योगायोगाने संत कबीराचा मुलगा कमाल तेथेच उभा होता. त्या शेठ भोवती गर्दी पाहून त्याने शेठला विचारले, काय झाले? शेठ म्हणाला, मला कोड बरे करायचे आहे, त्यासाठी दान पुण्य व भंडाऱ्यात
3 लाखांचा खर्च करेन. कमाल. अरे बापरे, कोड बरे करायला 3 लाखाचा खर्च. तुम्हाला खर्च करायचा असेल तर खुशाल करा, पण मी तुमचे कोड असेच बरे केले तर तुम्ही गंगेत स्नान करा आणि अंतर्भावाने हे राम असे म्हणत राममय व्हा. तुमचे कोड बरे होतील. शेठला वाटलेही की मोठमोठ्या उपचारांनी कोड बरे झाले नाही, तेव्हा केवळ रामनामाने कसे बरे होतील. ठीक आहे, चला प्रयत्न तर करून पाहू. शेठने कमालला नमस्कार केला आणि गंगेच्या पात्रात उतरला. डुबकी मारून शेठ म्हणाला, हे असं. परंतु बाहेर येऊन पाहतो तर कोड जसेच्या तसेच. कमाल म्हणाला, शेठजी तुम्ही नक्कीच काहीतरी चूक केली आहे. तुम्ही स्वार्थाने राम नाम घेतले असेल, अर्थभावाने घेतले नसेल. पुन्हा डुबकी मारून प्रेमाने राम नाम घ्या. शेठने पुन्हा डुबकी मारली आणि प्रेमाने म्हणाला, राम श्रीराम श्रीराम. पण बाहेर येऊन पाहिले तर कोड जसेच्या तसेच. कमालला राग आला की कसा माणूस आहे, काहीच परिणाम होत नाही. नंतर तो स्वतः पाण्यात उतरून शेठला म्हणाला, मार डुबकी. शेठ डुबकी मारण्यासाठी वागताच त्याची मान पकडून कमालने काठी मारली. शेठ कासावीस होऊन म्हणाला, डुबकी मारून बाहेर आल्यावर पाहतो तर कोड गायब. शेठ कमालला ₹1,00,000 देऊ लागला. तेव्हा तो म्हणाला, आम्हाला नकोत हे रुपये, तुम्हीच हे एखाद्या सत्कार्याला लावा. कमाल नाचत नाचत आला आणि कबीरांना सांगू लागला, बाबा आज एक कोडी माणसाला 3 रामनामातच बरे केले. कमालला वाटले की वडील खुश होऊन शाबासकी देतील, पण झाले उलटेच. कबीरजी नाराज होऊन म्हणाले, 3 रामनाम केवळ 1 कोडी माणसाला बरे करण्यासाठी तू 3 वेळा भगवंताचे नाम खर्च केलेस. अरे वेड्या, रामनामाला इतक्या तुच्छ कामासाठी खर्च केलेस, तुला काही ठाऊक नाही. बुडा कुल कबीर का जो हुआ पूत कमाल. जा संत तुलसीदासाकडे आणि रामनामाचा महिमा जाणून घे. तू जो मूर्खपणा केला आहेस तो त्यांना सांग. पुन्हा असे चूक करू नकोस. जा. कमाल संत तुलसीदासाकडे गेला आणि नमस्कार करून त्यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा तुलसीदासजी म्हणाले, असं तुला कबीरांनी इकडे पाठविले आहे. कमाल म्हणाला, होय. संत तुलसीदासांना समजले की याला रामनामाचे महात्म्य समजावे यासाठी कबीरांनी इकडे पाठविले आहे. ते म्हणाले, संपूर्ण गावात दौंडी पिटवा की गावात जेवढ्या कोणी माणसे असतील त्या सर्वांनी तुलसीदासांच्या घरी जावे. सर्वांना बरे करण्यात येईल. गावात दौंडी पिटविण्यात आली. जवळजवळ 100 कोळी जमले. सर्वांना रांगेत बसवण्यात आले. तुलसीदासांनी तुळशीचे केवळ 1 पान घेऊन त्यावर राम लिहिले आणि पाण्यात वाटून 4-5 मडक्यामध्ये टाकले. त्यानंतर ते पाणी घेऊन सर्व कोळी माणसावर शिंपडू लागले. ज्या ज्या कोळी माणसावर पाण्याचे शिंतोडे उडाले ते सर्व बरे झाले. कमालला आश्चर्य वाटले. तो कबीराकडे येऊन म्हणाला, बाबा संत तुलसीदासांनी तर एका रामनामाने 500 कोड्यांना बरे केले. कबीरजी यामुळेही संतुष्ट झाले नाहीत. मग त्यांनी कमालला संत सुरदासाकडे पाठविले. सुरदासाकडे जाऊन कमाल म्हणाला, मी 3 रामनामाने 1 कोडी माणसाला बरे केले. संत तुलसीदासांनी तर केवळ एका रामनामानेच 500 कोड्यांना बरे केले. सुरदासांना कळून चुकले की कबीरांनी कमालला त्याच्याकडे शिकवण घेण्यासाठी पाठविले आहे. ते म्हणाले, बस एका रामनामाने फक्त 500 कोडींचे कोड बरे केले. ते बघ समोर नदीत एक प्रेत
प्रेत वाहत चालले आहे, ते घेऊन ये. कमालला तर खूपच आश्चर्य वाटले. हे आहेत तर सूरदास, प्रज्ञाचक्षू, यांना नदीत वाहणारे प्रेत कसे काय दिसले? कमाल नदीच्या पात्रात उतरला आणि प्रेत घेऊन सूरदासाकडे आला. सूरदासाने प्रेताच्या कानात फक्त राम म्हटले आणि ते प्रेत जिवंत झाले. तेव्हा कमालने विचार केला की वा, राम शब्दाच्या केवळ रकाराने प्रेत देखील जिवंत होऊ शकते. राम नामाचा केवढा अगाध महिमा आहे. कमालने घरी येऊन वडिलांना सर्व घटना सांगितली. तेव्हा कबीरजी म्हणाले, फक्त एवढाच महिमा नाही बरं का, रामनामाचा महिमा तर काय वर्णावा. भ्रुकुटी विलास सृष्टी लय होई, ज्याच्या केवळ भ्रुकुटी विलासाने सृष्टीचा प्रलय होऊ शकतो. त्याच्या नामाच्या महिम्याचे तू काय वर्णन करू शकतोस? रामनामात, भगवंत नामाच्या स्मरणात प्रचंड सामर्थ्य आहे. परंतु आपल्या चित्ताची वृत्ती जेवढी एकाग्र व दृढ निश्चयी होते, तेवढाच तिचा प्रभावही दिसून येतो. फक्त लौकिक लाभ होणे हीच रामनामाची पराकाष्ठा नाही. रामनाम तर तसे काही देऊ शकते, ज्याच्या प्राप्तीनंतर दुसरे काही मिळविणे शिल्लक राहत नाही. जे जाणल्यानंतर दुसरे काही जाणणे शिल्लक राहत नाही आणि जेथे पोहोचल्यानंतर पुन्हा पतन होत नाही. आईच्या गर्भात यावे लागते नाही, असे दिव्य आहे भगवंताचे नाम. भगवंताचे पावन नाम फक्त काय करू शकत नाही. भगवंताचे मंगलकारी नाम दीन दुःखितांचे दुःख दूर करू शकते, रुग्णांचे रोग नष्ट करू शकते, पापींचे पाप निवृत्त करू शकते, अभक्ताला भक्त बनवू शकते, मृतदेहात प्राणांचा संचार करू शकते. अहो एवढेच नव्हे, भगवंत नामाच्या प्रभावाने अजामिळासारखा महापापी दुराचारी देखील भक्त बनू शकतो. श्रीमद भागवतात एक कथा येते. अजामिळ नावाचा एक मनुष्य वडिलांच्या मृत्यूनंतर मन सुख झाला, धन असेल, तारुण्य असेल आणि मन मुख लोकांची संगत असेल, कुसंग असेल तर पतन व्हायला शंकाच नाही. धन मिळणे काही मोठी गोष्ट नाही, सत्ता मिळणे काही मोठी गोष्ट नाही, तारुण्य असणे काही मोठी गोष्ट नाही, परंतु सत्संग मिळणे मोठी गोष्ट आहे. जहाँ में उसने बड़ी बात कर ली, जिसने अपने आत्मा से मुलाकात कर ली. जोपर्यंत आत्मवेत्ता संतांची, ब्रह्मज्ञानी संतांची भेट होत नाही, रामरसाचे दान करणाऱ्या दात्यांची भेट होत नाही, तोपर्यंत संसारी लोक जवळ सर्व काही असूनही आतून दरिद्रीच राहतात. कबीराय जग निर्धना, धन्यवंता नहीं कोई, धनवंता ते हो जाने, जाके राम धाम, राम नाम धन होई. जोपर्यंत जीवाला खरे धन, रामरसाचे धन मिळत नाही, तोपर्यंत धन मिळवण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी तो जगातील न जाणे कोणकोणते कामे करीत असतो. अजामिळ देखील त्याच्यापैकीच एक होता. दुराचारी लोकांची संगत व कुसंस्कारामुळे त्याला एका विषयीची संगत जडली. तिला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या वासनापूर्तीसाठी हळूहळू त्याने घराचा एवढा सत्यानाश केला की याची आई तर शेवटी दुःखी होऊन मरण पावली. आईच्या मृत्यूनंतर अजामिळने त्या गणिकेला पत्नी बनवून घरी आणले
मग जेव्हा त्याची धनसंपत्ती संपली तेव्हा तर तो चोरी लुटमारीसारख्या वाईट मार्गाने धन मिळवू लागला. एकदा काही संत प्रवास करीत होते. त्या संतांना पाहून अजामिळच्या पत्नीला वाटले की आम्ही जीवनात खूप दुष्कृत्ये केले आहेत, आता काही सुकृतही केले पाहिजे असा विचार करून तिने संतांना जेवणासाठी आदराने आमंत्रण दिले. संतानेही तिच्या आमंत्रणाचा स्वीकार करून जेवण केले. जेवण करून संतजन उठतच होते. तेवढ्यात अजामिळ आला. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, संतांना नमस्कार करा. अजामिळ म्हणाला, तू तर खूप भोळे आहेस. बाबा लोकांना जेवू घालतेस. मी तर यांचा तुंबा कमंडलो हिसकावून विकून टाकीन असा माणूस आहे. हे तू काय करतेस? पत्नी म्हणाली, ते काहीही असो, अगोदर या संतांना नमस्कार करा. पत्नीचे म्हणणे ऐकून अजामिळ जेव्हा त्यांना नमस्कार करतो तेव्हा ते संत म्हणतात, बाबा रे, जेवू तर घातलेस, पण आता दक्षिणाही पाहिजे. जसे 100 रुपयाची मनी ऑर्डर करायची असेल तर सोबत कमिशनही द्यावे लागते, तसेच जेवू घातल्यानंतर दक्षिणासुद्धा दिलीच पाहिजे. अजामिळ म्हणाला, महाराज, दक्षिणेच्या रूपात हे 2 हात आहेत. तुम्ही बऱ्या बोलाने चालते व्हा, नाहीतर तुम्ही मला ओळखत नाही. मी अजामिळ आहे. संत कृपा वर्षाव करून निर्मिक वाणीत म्हणाले, तू अजामिळ असो नाही तर दुसरा कोणी अस, आम्ही तर दक्षिणा घेऊन जाणार. दक्षिणेत रुपये पैसे नकोत आम्हाला. दक्षिणा म्हणून एवढेच हवे की तुझ्या घरात जे बाळ जन्माला येईल त्याचे नाव नारायण ठेव. संतांनी विचार केला की हा स्वतः संत संघाला जाईल असा मनुष्य तर नाही, दुसऱ्याला संत संघाला घेऊन जाईल असाही दिसत नाही, आणि सकाळी उठून ध्यान भजन करेल असाही नाही. हा केस तर अगदीच बिघडलेले आहे. बिघडलेल्या केसमध्ये तर महाराज सबशिडीची सवलतीची खूप गरज असते, म्हणून याच्या मुलाचे नाव नारायण ठेवायला सांगू. लहान मुलात वडिलांचे जास्त प्रेम असते. जेव्हा तो नेहमी मुलाला हाक मारितो तेव्हा या निमित्ताने का होईना पण श्रीनारायणाच्या पावन नामाची उच्चारण तर करेल. हे भगवंता, याच्यावर कृपा करा. संताने संकल्प केला आणि ते अजामिळला म्हणाले, आम्हाला काहीही दान दक्षिणा नको. दक्षिणेत तू फक्त त्याचे नाव नारायण ठेवशील. अजामिळ म्हणाला, महाराज, तसे केल्याने तुम्हाला काय फायदा होईल? संत म्हणाले, तुझ्यासारख्या माणसाचा उद्धार होईल. याहून मोठा फायदा संतांना अजून काय पाहिजे? अजामिळ म्हणाला, बरं महाराज, आमच्या मुलाचे नाव नारायण ठेवू. अजामिळला ठाऊकच नव्हते की हा लहानसा प्रयोग किती कल्याण करू शकतो. काही दिवसांनी अजामिळला मुलगा झाला. त्या मुलाचे नाव त्याने नारायण ठेवले. जो माणूस पापाचारी असतो त्याचा अकाल मृत्यू होतो. आपण रोज 21,600 श्वास खर्च करतो. आपले आयुष्य वर्षावर मोजले जात नाही तर श्वासोश्वासावर मोजले जाते. जर तुमच्याकडे 1, 46, 32, 12, 311 श्वास असतील तर तुम्ही 1, 46, 32, 12 आणि 312 श्वास घेऊ शकत नाही. अर्थात 1 श्वास देखील जास्त घेऊ शकत नाही. समजा तुमचे आयुष्य 1 कोटी श्वास आहे तर तुम्ही 1 कोटी व 10 श्वास अधिक घेऊ शकत नाही. 1 कोटी श्वास संपले की तुम्ही गेलात. जर तुम्ही योग करीत असाल, श्वास कमी खर्च करीत असाल तर तुमचे आयुष्य वाढवू शकते. आणि जर तुम्ही जास्त भोगत असाल,
श्वास जास्त खर्च करीत असाल तर आयुष्य कमी होत जाते. याच कारणास्तव बरेच योगी 1200-1400 वर्षे 2,000 वर्षापर्यंत सुद्धा जगतात. कधी कधी संत आणि योगीजन विचार करतात की भगवत भक्त जाणून घेतले, आता शरीर जास्त दिवस टिकविण्याची काय गरज आहे, म्हणून ते लगेच देहत्याग करतात. चांगदेवाने योग बळावर आपले श्वास रोखून ठेवले होते, परंतु आत्मज्ञान झाले नव्हते, म्हणून ज्ञानेश्वरांना शरण गेले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज फक्त 22 वर्षाचे होते. 22 वर्षाचे गुरु आणि 1400 वर्षाचा शिष्य. तर या देशाचे धन संपत्तीला, पद प्रतिष्ठेला, आयुष्याला एवढे महत्त्व दिले नाही जेवढे आत्मा परमात्म्याच्या साक्षात्काराला दिले. जो आत्मा परमात्म्याचा साक्षात्कार करतो तो स्वतः परमात्मा स्वरूप होतो. असा भगवत स्वरूप संतांनी अजामिळाच्या घरी जेवण केले आणि दक्षिणेच्या रूपात त्याच्या मुलाचे नाव नारायण ठेवण्यास सांगितले. तिकडे अजामिळ आपल्या मुलाच्या मोहपाशात गुंतत गेला. एके दिवशी अजामिळ मरणसन्न अवस्थेत पडला होता. त्याने पाहिले की चारी बाजूने त्याची कुकर्मे यमदूतांचे रूप घेऊन त्याला घ्यायला आले आहेत. ती खूप घाबरला आणि त्याच्या प्रिय मुलाला हाका मारू लागला, ए नारायण बाळ, अरे नारायण, अरे नारायण, लवकर ये, लवकर ये नारायण. असे करीत त्याने हृदयपूर्वक नारायण नाम घेतले. त्यामुळे श्रीनारायणाचे दूत तेथे आले आणि यमदूतांना म्हणाले, चला तुम्ही बाजूला व्हा. यमदूत हा महापापी आहे, दुराचारी आहे. देवदूत हा पापी असो किंवा दुराचारी असो, भगवत नाम तर घेत आहे ना. यमदूत म्हणाले, हा श्रीनारायणाचे नाही, आपल्याच मुलाचे नाव घेत आहे. देवदूत म्हणाले, मुलाचे नाव घेत असला तरी ते नावही संतांनीच तर ठेवले आहे. संताचा हा संकल्प आहे की मुलाचे नाव भगवंताच्या नामासारखेच समजावे. तुम्ही बाजूला व्हा. देवदूत व यमदूतांचा हा संवाद अजामिळाला स्पष्ट दिसत होता आणि शेवटी देवदूताचे म्हणणे योग्य ठरले. यमदूत निघून गेले. दुराचारामुळे अजामिळाचा अकाल मृत्यू होणार होता, तो टळला. 12 वर्षाचे आयुष्य त्याला पुन्हा मिळाले. तेव्हापासून अजामिळ भगवंताचा परम भक्त बनला. नारायण नामाचा महिमा अनेकांनी गायला आहे. काशीत पंडित मदन मोहन मालवीयांच्या नावाचे एक मोठे कॉलेज आहे. सत्संग खंड आहे, सदावर्त आहे आणि सभा मंडपी आहे.